मन लावून ऐका हे विचार. तुमचे टेन्शन संपतील किंवा तुम्हाला ते क्षुल्लक वाटायला लागतील. तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, तुमचा संघर्ष नाही. लोकांना चांगला निकाल दाखवण्यासाठी संघर्षाच्या तयारीला लागा. चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात, माणसे समजायला ती वाचावी लागतात. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला म्हणून समजा. लोकांना चेष्टा करू द्या, ते त्याच्यासाठीच आहेत. आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्या. माणूस दोन्ही गोष्टींमध्ये लाचार आहे. दुःखापासून तो लांब पळू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही. जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका, आणि जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला आपले कधीही दुःख सांगू नका. जर तोंड बंद ठेवले तर मासाही अडचणीत येत नाही. मग माणसाचं काय घेऊन बसलात तुम्ही? आपल्याला चांगले किंवा वाईट आयुष्य मिळालेले नाही, ते फक्त आयुष्य आहे. चांगले बनवायचे की वाईट ते आपल्या हातात आहे. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या आणि सत्याच्या मार्गावर नेते. सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री जेवू नये, शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नये, सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नये, प्रेम पाहिजे असेल तर कधीही मैत्री तोडू नये. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही, कारण ज्याचे कर्तृत्व तरवळते त्याला कोणीही विझवू शकत नाही. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे. ज्याचे विचार चांगले असतात अशी माणसे कधीच एकटी नसतात. सहनशीलता ही यशाच्या मार्गातील अडथळे कमी करण्याचे काम करते. धैर्य हे यशाच्या योग्य वेळेची भेट घडवून आणते. अपयशी घटनांना पचवून पुन्हा पुन्हा प्रयत्नशील ठेवण्याचे बळ हिंमत देत असते आणि मिळालेल्या यशाला गर्वापासून दूर ठेवण्याचे काम विनम्रता करीत असते. या गुणांनी संपन्न असणारा व्यक्ती कधीच अपयशी राहू शकत नाही. सहनशीलता, धैर्य, हिंमत आणि विनम्रता या गोष्टी माणसाला फक्त यशस्वी बनवत नाहीत, तर एक आदर्श माणूसही बनवतात. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरं सुख होतं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.